असं काय सांगाल जोगेश्वरीच्या कथित भूखंड घोटाळा प्रकरणी ईओडब्ल्यूकडून आपल्याला क्लीन चिट दिलेली आहे, पहिली प्रतिक्रिया? सत्यमेव जयते, सत्याचा नेहमी विजय होतो। मी या संदर्भात त्यावेळेला देखील तेच म्हणत होतो आणि आजही तेच म्हणतोय की त्यावेळेला देखील केलेले आरोप हे खोटे होते। मी कोर्टातही तेच सांगितलं आणि आजही सांगतोय, त्याचा विजय झालेला आहे। मी त्याला महत्त्व देत नाही। प्रकरण तुम्हाला माहितीच आहे की मातोश्री आणि सुप्रीमो वेगळे प्लॉट असतात, ते एकच दाखवले जातात आणि त्या मातोश्रीच्या ह्याच्यावरती तुम्ही पंचतारांकित हे काहीतरी बांधता वगैरे असं नाही। माझा सुप्रीमो हा वेगळा प्लॉट आहे, त्याची ट्रस्टी आणि सर्व मालकी हक्क आहे। त्याच्यावरती 2002 साली एक सुप्रीमो नावाचं ॲक्टिव्हिटी सेंटर केलं होतं। त्या कायद्याप्रमाणे OC-BC सर्व होती। त्याच्यानंतर नवीन कायद्याप्रमाणे आता आपण ते बांधकाम केलं 2034च्या कायद्याप्रमाणे। मला जसं परमिशन दिलं तसं त्या लोकांना देखील परमिशन दिलं। त्या लोकांचं परमिशन त्यांचं काम बांधकाम पूर्ण झालं आणि मला परमिशन दिल्यानंतर मला स्टॉपवर्क दिली आणि ती स्टॉपवर्क चुकीची होती। 1888च्या कायद्याच्या अनुषंगाने तुम्हाला MRTP ॲक्टच्या अनुषंगाने तुम्ही एखादं बांधकाम अवैध असेल तर तोडू शकता किंवा त्याला पेनल्टी लावू शकता, हेच आहे MRTP ॲक्टमध्ये। पण यांनी माझ्यावरती फौजदारी गुन्हा दाखल केला, तर ते चुकीचं होतं। त्यावेळेला मी सांगतो हे खोटं आहे आणि मी कायद्याच्या कक्षेप्रमाणे केलं। तर त्या लोकांना जर तुम्ही परमिशन दिलं आणि 1834चा कायदा जर इम्प्लिमेंट झालाय ते माझं योग्य आहे। आणि म्हणून त्याच्यानंतर मी सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर त्यांनी ती ॲफिडेव्हिट दाखल केली मुंबई महानगरपालिकेने की आम्ही आमची जी नोटीस दिली होती ती विड्रॉ करतोय। मग ती जर विड्रॉ केली, सुप्रीम कोर्टाने ते मान्य केलं, तर त्यामुळे EOWने आता जे काही ॲक्शन घ्या म्हणजे आता विड्रॉ करतायत ते अगोदरच झालं पाहिजे होतं 5-6 महिने। मी याला काय महत्त्व देऊ? कोण काय बोलतो याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा मी माझ्या कामावरती लक्ष देतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।